नमस्कार. आज आपण बनवतोय क्रिसमस स्पेशल प्लम केक. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी काढून घेणार आहे 2 संत्र्यांचा ज्यूस, ज्यामध्ये आज आपला प्लम केक रेडी होणार आहे. आता यापैकी थोडा ज्यूस वापरून आपल्याला त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी ठेवलेला आहे एक पॅन, ज्यामध्ये अर्धी वाटी इतका संत्र्याचा ज्यूस मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 प्रकारचे मनुके, टुटी फ्रुटी, काजू, बदाम आणि अक्रोड इथे मी वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवे असतील ते सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता. एक 5 मिनिटासाठी फक्त आपल्याला ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत आणि थंड करायला बाजूला ठेवून द्यायचे आहेत. पुन्हा एकदा पॅन घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धा कप इतका गूळ आणि त्यामध्ये पुन्हा थोडासा ऑरेंज ज्यूस घालून आपल्याला फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे आणि तोही आपल्याला आपण जे ड्रायफ्रूट शिजवून घेतलेले आहेत त्यामध्ये टाकून थंड करायला मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे. पूर्ण थंड झाल्यावरच मिश्रणामध्ये आपण मैदा घालून घेणार आहोत. मिश्रण आपलं पूर्ण आता इथे थंड झालेलं आहे. त्यामध्ये मी 1 वाटी इतका मैदा घालून घेणार आहे. त्याचप्रमाणे जे याची ॲक्च्युअली चव वाढवतं ते आहेत लवंग, दालचिनी आणि सुंठ पावडर. त्याचप्रमाणे थोडासा इथे मी ऑरेंज झेस्ट घातलेला आहे, म्हणजे संत्र्याची साल थोडीशी यामध्ये किसून घातलेली आहे. पाव वाटी इतकं मी यामध्ये तेल घातलं आहे आणि पुन्हा गरजेप्रमाणे ऑरेंज ज्यूस घालून मी सगळं मिश्रण रेडी करून घेणार आहे. चवीप्रमाणे व्हॅनिला एसेन्स वापरलेला आहे. 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. हे बॅटर आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे, पातळ करायचं नाही आहे. केकसाठी टीन मी रेडी करून घेतला होता बटर पेपर लावून. त्यामध्ये सगळं मिश्रण ओतून पुन्हा एकदा वरून आपल्याला भरपूर सगळे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपला केक आपल्याला 30 मिनिटासाठी बेक मी पातेल्यात करून घेतलेला आहे. ओव्हनमध्येही नाही, फार पटकन होतो, छान होतो आणि भरपूर ड्रायफ्रूट्स असल्यामुळे तो तितकाच हेल्दी आहे. मुलांसाठी नक्की करून बघा क्रिसमस स्पेशल प्लम केक. केक थंड झाला आहे, तो मी इथे कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. चवीला अप्रतिम झालेला आहे. मुलांना काय, मोठ्यांनाही तो तितकाच आवडणार आहे आणि जिंगल बेल्स म्हणत सगळेजण तो पटकन संपवून टाकणार आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.